फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? हसत आहात ना? हसतच राहा. तर आमच्याकडे तर भरपूर पाऊस पडत आहे. तुमच्याकडे पडत आहे का पाऊस? तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वीट कॉर्न कबाब ही रेसिपी शेअर करणार आहोत. बघा किती दिसायला सुंदर दिसत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका आणि किमान ॲटलीस्ट 2-3 मिनिट तरी नक्की बघा. त्यानंतरच कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तेव्हाच तुमचे कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब माझ्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया स्वीट कॉर्न कॉर्नचे कबाब. बनवण्याकरिता मी 1 कटोरी कॉर्न घेतलेले आहेत. हे स्वीट कॉर्न्स आहेत. तर हे बघा, आता हे मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊया आणि तिथेच आपण मिरचीसुद्धा टाकूया. आणि हे बारीक करताना इथे आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तर चला बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये स्वीट कॉर्न आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे. हे बघा, आता आपण आपलं मिश्रण रेडी करूया. हे बघा, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये तुम्हाला अर्धा कटोरी किसलेला गाजर टाकायचा आहे आणि अर्धा कटोरी सांबार आहे आणि 2 उकडलेले आलू आहेत. आणि मी इथे 1 चम्मच तीळ घेत आहे. हे तीळ पांढरे तीळ आहे. आणि अर्धा छोटा चम्मच ओवा, अर्धा छोटा चम्मच जीरा, हळद, धने पावडर आणि हे थोडंसं मीठ टेस्ट अकॉर्डिंग. आणि आपण इथे आता इथे मी 2 चम्मच ब्रेड क्रम्स टाकत आहे. हे ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेड जे असतात ते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे तुम्हाला असे ब्रेड क्रम्स मिळतील. तर 3 चम्मच मी इथे टाकत आहे आणि बाकीचे थोडे उरवून ठेवत आहे. आणि बाइंडिंग करता मी इथे 2 छोटे चम्मच बेसन ॲड करत आहे. हे बघा, आता आपण सर्व छान मिक्स करून घेऊया. हे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास खूप टेस्टी वाटतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि झटपट रेडी होतात. बाहेर खूप पाऊस पडत आहे आमच्याकडे. तर तुमच्याकडे पाऊस पडत आहे का तर सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की. आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सपोर्ट करा. माझ्याकडून तुम्हाला पूर्ण फुल सपोर्ट असेल. आणि प्लीज व्हिडिओ फुल वॉच करून ॲटलीस्ट 2 ते 3 मिनटं बघून सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट्स करा. तेव्हाच तुमचे कमेंट्स, सबस्क्राईब माझ्यापर्यंत पोहोचतील. तर हे बघा, सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे कबाब बनवूया. हे बघा, आता आपण कबाब रेडी करूया. हे बघा, अशा प्रकारे मी थोडे लंब्या साईजचे बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही साईजचे बनवू शकता. हे बघा, आता हे जे आपले ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये आपण छान असे कोटिंग करून घेऊया आपले कबाब. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सर्व कबाब रेडी करून घ्या. एक मी आणखी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे. आणि या ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करून घ्या. जर तुमच्याकडे ब्रेड्स वेळेवर अवेलेबल नसतील तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. हे कबाब तुम्ही असेसुद्धा फ्राय करू शकता. हे बघा, असेसुद्धा हे टेस्टी वाटतात. माझ्याकडे अवेलेबल होते त्यामुळे मी ब्रेड क्रम्सला कोटिंग करत आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सर्व कबाब रेडी करून घ्या. हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण आपले कबाब छान असे तळून घेऊया. हे बघा, दोन्ही साईडनी छान असे क्रिस्पी तळून घेऊया. हे बघा, आपले कॉर्न कबाब रेडी झालेले आहेत. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे. तर चला आता आपण काढून घेऊया. आणि बाकीचे सुद्धा कॉर्न कबाब अशाच प्रकारे तुम्ही फ्राय करून घ्या. हे बघा, आपले स्वीट कॉर्न कबाब रेडी आहेत. तर चला आता आपण याला छान सर्व करूया.
हे बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा नेहमीप्रमाणे आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण अशाच युनिक आणि झटपट तयार होणाऱ्या आणि टेस्टी हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर हे बघा, हे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.